चाललंय. म्हणजे मी मागे एकदा मी म्हटलं होतं ना, इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना की कोणाच्या सवट्या कोणाच्या भोगात आहेत तेच कळत नाही. प्रत्येकाला विचारलं लागतं आज कुठे. काही जण तर वेडे पिसे झालेत, वेडे पिसे. त्या दिवशी मला कळलं, कोणीतरी एकाने छाननीच्या वेळेला, म्हणजे ते फॉर्म भरायची तारीख मुदत निघून गेली होती फॉर्म भरायची, छाननीच्या वेळेला समोरच्याचा एबी फॉर्म घेतला आणि गिळून टाकला. बरं, वेळ नव्हता, दिवसही नव्हते. एखादा दिवस मिळाला असता तर सकाळी बाबा वाट तरी बघता आली असते त्याची की एबी फॉर्म बाहेर येईल, बाहेर येईल, बाहेर येईल, मग नंतर फॉर्म भरू. ती वेळ नाही दिली. कोणत्या थराला गेलेत निवडणुका. या महाराष्ट्रामध्ये 60-60, 70-70 माणसं उमेदवार सत्ताधारी पक्षाचे बिनविरोध निवडून येतात. तिकडच्या मतदारांचा मतदानाचा अधिकार पण त्यांना देणार नाही तुम्ही. काही वेळेला तर दहशतीतून, आणि काही वेळेला जास्तीत जास्त वेळेला तर पैसे. काय आकडे ऐकतोय. कोणाला 1 कोटी, कोणाला 2 कोटी, कोणाला 5 कोटी. आमच्या कल्याण डोंबिवलीच्या तिथे एका काय ते प्रभाग असतात, त्या प्रभागामधल्या 3 जणांना, एका घरातले 3 जण उभे आहेत एका प्रभागात. काय ऑफर झाली असेल तुम्ही कल्पना पण नाही करू शकत. एका प्रभागातल्या 3 जणांना, जे 3 जण एका घरातले आहेत, त्यांना 15 कोटी रुपयाची ऑफर झाली. 15 कोटी. कोणाला 5 कोटी, कोणाला 10 कोटी, कोणाला 2 कोटी. येतात कुठून पैसे. या लेवलला इथपर्यंत परिस्थिती आणली तुम्ही महाराष्ट्राची. एक तर उभं राहू द्यायचं नाही, माणसं विकत घ्यायची, भीती घालायची, दहशत निर्माण करायची, आणि अशा वातावरणामध्ये तुम्ही निवडणुका घ्यायला बघताय. मला समजलंच नाही. या इथे नाशिकमध्ये पण भारतीय जनता पक्ष, अहो तुमच्याकडे माणसं होती ना, जुनी काम करणारी माणसं होती ना. म्हणजे 52 साली जन्माला आलेला एक पक्ष, 52 साली जनसंघ नावाने, त्यांना 2026ला पोरं भाड्याने घ्यावी लागतात. तुमचे कार्यकर्ते, तुमची माणसं तुम्ही उभी केली होतीत ना, मग दुसऱ्यांची कशाला कडेवर घेऊन नाचताय. याचं कारण, जो पक्षामध्ये इथे काम करतोय तर काही शून्य किंमत. मी समजू शकतो की एखाद्या मतदारसंघामध्ये बाबा 2 जण चांगली लोक असतात, 3 जण चांगली लोक असतात, त्या 3 जणांमधला एखादा निवडावा लागतो, बाकीच्या दोघांना देता येत नाही. मी समजू शकतो, कारण जागाच एक असते. पण जी लोक सतत काम करतायत, इतकी वर्ष काम करतायत, त्यांना पूर्णपणे बाजूला सारून दुसऱ्या पक्षामधला माणूस घ्यायचा आणि त्याला उभं करायचं, हा तुम्ही त्या कार्यकर्त्याचा अपमान नाही करतात. बाहेरून माणसं लागतात तुम्हाला. बरं, ती आणतात ते काही आनंदाने येत नाही येत, रात्री पैसे पोचवले जातात. म्हणजे आमचे मित्र आता संजय राऊत आता म्हणाले तपोवनातली झाडं इथे त्यांना छटायची आहेत त्या महाजनना. अहो लाकूड तोड्या बरा होता.